मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा 2025चा आजचा म्हणजेच 31 डिसेंबरचा हा शेवटचा रिव्ह्यू तुम्ही बघत आहात. तर आजच्या भागात सुरुवातीला आपण बघतोय, सायली आली आहे अस्मिताजवळ आणि उत्सुकतेने विचारते, अगं बाई अस्मिता ताई, दुपटी किती छान आहेत ना. अहो, किती सुंदर आहेत. अय्या, काय गोड रंग आहेत, छानच आहेत. पण तुम्ही ही सगळी तयारी कधी केली? अस्मिता म्हणते, अगं मी नाही केली तयारी, पूर्णाजीने सगळं मॅनेज केलंय बघ, माई आजीच्या घरी बसून रिमोट कंट्रोलने. आता सायली आणि अस्मिता दोघी एकमेकींशी छान बोलत असतात. ती अस्मिता म्हणते, अगं सुशीला आजी आहेत ना, त्यांनी पूर्णाजीला काही साड्या पाठवल्या आणि शिवायला सांगितली दुपटी. सायली म्हणते, त्या सुशीला आजी म्हणजे त्याच ना, तुमची झबली टोपरी शिवली होती त्यांनी. अस्मिता म्हणते, हो अगं त्याच, त्यांनी शिवलेत. अगं सायली, मगाशी सचिनला दाखवत होते मी, तर तो जांभया देत होत्या. अगं ही दुपटी ना आता ठेवून देते मी छान. आता सचिनला इरिटेट होतं बरं का, जेव्हा अस्मिता सायलीशी बोलत असते तर तो जोरात ओरडतो या अस्मितावर आणि म्हणतो, ए अस्मी, तू जरा हळू बोलशील का, मी काम करतोय ना. तुम्ही दोघी जरा खाली जाऊन बोलता का प्लीज हॉलमध्ये. मग सायली म्हणते, हो हो अहो सचिन भाऊजी, मी बाहेरच चालले होते, तुम्ही चालू द्यात तुमचं. अस्मिता ताई तुम्ही आराम करा. आता अस्मिताला बिचारीला खूप असं इन्सल्ट फील होतं बरं का, एवढ्या जोरात सचिन ओरडल्यामुळे. सायली आता बेडरूम मध्ये आली आहे. सायली अर्जुनला म्हणते, काय हो, आज यायला एवढा उशीर झाला. अर्जुन म्हणतो, हो अगं, ते जरा उशीरच झाला, आपल्याला ते प्रतिमात्याची फेक डेड बॉडी सापडली, त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी तिथे मॉर्ज मध्ये जावं लागेल ना. अगं तिथे खूप कागदपत्र सबमिट करावे लागतात, प्रोसेस असते. चैतन्य आणि मी तेच करत होतो. तेवढ्यात आता अर्जुनला येतोय चैतन्याचा फोन. आजचा भाग तसं छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो. आज प्रियाने बरोबर घोळात घेतलंय साक्षीला. आता सायली म्हणते, अगं बाई 100 वर्ष आयुष्य आहे चैतन्य भाऊजींना. अर्जुन म्हणतो, चैतन्य बोल. चैतन्य म्हणतोय, हॅलो अर्जुन, अरे मी इन्स्पेक्टर सावंतांशी बोललोय, आपल्याला परमिशन मिळाली आहे तिथे मॉर्ज मध्ये जाण्यासाठी आणि उद्या कोर्टातून पण परमिशन मिळेल. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, उद्या आपल्याला तिथे जाता येईल आणि प्रतिमा त्याची डेड बॉडी कोणी दिली, कशी दिली, ते सगळी माहिती मिळेलच. चैतन्य म्हणतो, ए तू अश्विनशी बोललास का अर्जुन. अर्जुन म्हणतो, हो बोललो मी त्याच्याशी, तो हेल्प करेल आपल्याला. चैतन्य म्हणतो, अरे पण तो तन्वीला सांगेल का. अर्जुन म्हणतो, नाही चैतन्य नाही सांगणार, सायली बोलली आहे त्याच्याशी. चैतन्य म्हणतो, हो, आपलं सगळं हे होईपर्यंत कोणाला न कळलेलंच बरं. अर्जुन म्हणतो, हो, भेटूयात उद्या. अर्जुन फोन ठेवून देतोय चैतन्याचा आणि सायली म्हणते, अरे बापरे उद्या. अर्जुन म्हणतो, हो उद्याच, आपल्याला पेपर चेक करता येतील तिथले सगळे हॉस्पिटलमध्ये जाऊन. आता मध्यरात्र झालेली दाखवली आहे त्यांनी. हा आता उगाच काहीतरी रोमॅन्टिक सीन घ्यायचा आहे म्हणून घेतलाय. अर्जुनला काही झोप येत नसते, सारखा या कुशीहून त्या कुशीवर होत असतो. आता तो उठून बसतो आणि पाणी पितो आणि पाणी पिल्यानंतर थोडासा टर्न घेतो. त्याला आधी वाटतं की सायली गाढ झोपेते, पण सायलीला कळलंय की अर्जुन उठला म्हणून. तीही झोपेतनं जागी होते आणि अशी उठून बसते अंथरुणावर. अर्जुन त्याच्या त्याच्या विचारांच्या तंद्रीत असतो आणि वळल्यावर तो घाबरतो ना. तो म्हणतो, बायको तू जागी आहेस. अगो काय गो, घाबरलो ना मी, मला असं वाटलं एखादं भूतच पाहिलंय मी. सायली म्हणते, अहो रात्री 12 वाजता भूतच जागी असतात बर का. अर्जुन म्हणतो, म्हणजे तू ना. सायली म्हणते, मी नाही तुम्ही. काय हे अतृप्त आत्म्यासारखे काय फिरतायत झोपानं तुम्ही आता. अर्जुन म्हणतो, काय ग सायली, अगं बाजूला एवढी सुंदर बायको असताना कशी झोप येईल नवऱ्याला. सायली म्हणते, काय हो, तुम्हाला काही वेळ काळच नाहीये, झोपा, लवकर उठायचंय ना तुम्हाला सकाळी. अर्जुन म्हणतो, ते तर लवकर उठायचंच असतं ग रोजच, पण आपण उशिरा झोपलो ना तर झोप कशी छान लागेल आपल्याला आणि पहाटे फ्रेश फ्रेश होऊन उठू ना आपण. सायली म्हणते, चला काहीतरीच, असं काही नसतं हा. अर्जुन म्हणतो, असंच असतं, दाखवू का तुला. सायली म्हणते, चला तुम्ही झोपा बरं आधी. अर्जुन म्हणतो, आधी झोपा झोपा म्हणतेस आणि स्वतःच जागरण करतेस ना, तुझं नेहमीच आहे, भाव खातेस हा बायको. सायली म्हणते, अहो मला ना आता काही ऐकायचंच नाहीये तुमचं. अर्जुन म्हणतो, जा मग, मी पण नाही बोलत तुझ्याशी. असं म्हणून आता दोघेही झोपून जातात, पण दोघेही जागेच असतात, गंमत करतात एकमेकांची आणि पुन्हा कूस वळून एकमेकांकडे बघून हसायला लागतात. छान दाखवलाय हा सीन तसा त्यांनी. एक साधा असा रोमॅन्टिक सीन हा तुम्ही पाहिलाय. प्रेक्षकांनो, आजचा रिव्ह्यू छान आहे, आवडल्यास नक्की लाईक करा. आता या पुढचा सीन घेतलाय त्यांनी नागराजचा. नागराज लिटरली झोपेत बोलतोय असं दाखवलं त्यांनी. नागराज झोपेत बडबडत असतो आणि तेवढ्यात सुमन येते, अहो उठा म्हणून त्या नागराजला बोलवायला.
आता सुमन मुद्दाम थोडासा असा कान देते बरं का, की नागराज नेमकी झोपेत काय बडबडत असतो. नागराज असा बडबडत असतो जणू काही मैपतच त्याच्या समोर आहे. "मैपात तुझं मी काय ऐकू?" असं तो म्हणजे तोंडातल्या तोंडात बोलतोय, ऍक्च्युली स्पष्ट बोलत नाहीये. "बसून राहा मैपात, मी तुला खायला घालतो, धमक्या देतो का मला?" आता सुमनला काही ते स्पष्ट ऐकू येईना. शेवटी ती म्हणते, "ओ अहो उठा, काय चाललंय तुमचं?" नागराज आता असा अल्लाद उठतो आणि म्हणतो, "कशाला उठवलं का सुमन? चांगली झोप लागली होती ना मला." आता नागराज उठल्यावर सुमन हळूच विचारते, "काय बडबडत होता तो झोपेत? माझ्या समोर बस वगैरे? कोणाला समोर बसवत होते झोपेत?" सुमन म्हणते, "अहो कोणाला बसवताय समोर तुम्ही रोज?" आता नागराज म्हणतो, "चल सुमन काहीतरीच. अगं बोलतं माणूस काही पण झोपेत. चल लक्ष नको देऊ. चहा कर आधी जा." सुमन म्हणते, "तुमचं झोपेतलं बोलणं ऐकू आलं म्हणूनच विचारतेय तुम्हाला. काय चाललंय काय तुमचं?" आता नागराज मुद्दाम म्हणतो बरं का सुमनला, "काय गे सुमन, तुझं मोठं मंगळसूत्र कुठे?" आता सुमनला आठवतं, की काल गुंडांनी तिचं मंगळसूत्र हिसकवलं, पण तिने घरात कोणाला सांगितलं नाहीये बहुतेक. आता सुमन जराशी घाबरते मनातून. नागराज तिला म्हणतो, "कुठे? मंगळसूत्र कुठे तुझं?" "काय गे सुमन, काय विचारलं मी?" सुमन म्हणते, "पडलं असेल कुठे, लक्षात नाही आलं माझ्या." नागराज म्हणतो, "पडलं असेल? लक्षात आलं नाही माझ्या." आता तो नागराज सुमनचा हात धरतो बरं का, खूप जोरात हात धरतो आणि जोरात तिचा हात दाबून म्हणतो, "ए सुमन, मंगळसूत्र आहे ते, साधा सुद्धा दागिना नाहीये तो. नवऱ्याची पण किंमत राहिली नाही का तुला?" सुमन तेवढ्याच जोराने नागराजचा हात झटकवते आणि म्हणते, "त्यासाठी ना नवऱ्याने आधी बायकोची किंमत ठेवायला हवी. माझं मंगळसूत्र तुमच्यासाठी इतकं महत्वाचं असेल ना, तर ते घातलं का जातं तेही लक्षात घ्या आधी." नागराज म्हणतो, फेकून दिला तुला रूमच्या बाहेर. जास्ती बडबड नाही करायची हा सुमन." त्यावर सुमन म्हणते, "धमक्या द्यायच्या नाही मला. हे माझंही घर आहे. तुम्ही इथून मला काढूच शकत नाही. आवरा पटकन, खाली या. तुमचं उद्धट बोलणं ऐकून घ्यायला मला अजिबात वेळ नाहीये." सुमन असलं बोलते आणि चालली जाते त्या खोलीतून. नागराजच्या म्हणजे नागराजला खूप राग येतोय बरं का. नागराज आता विचार करतो, हिच्या गळ्याला सुरा लागला तरी या बाईचा माज काही उतरत नाहीये. काहीतरी करावं लागणार आहे या सुमनचा माज उतरवायला. बघतोस तुझ्याकडे, असं नागराज स्वतःशीच पुटपुटत असतो. सुमन स्वयंपाकघरात जाते तेव्हा विचार करायला लागते, माझं मंगळसूत्र गुंडांनी खेचलं हे माहित असेल का यांना? का यांनीच हे सगळं केलं असेल? मी घाबरले. यांना जर कळलं तर हे मला अजिबातच बोलणार नाहीत. नाही हे झोपेत काय बोलत असतील पण मगाशी? मैपत यांना धमक्या देत असेल का? म्हणजे आता हे एकट्यानेच काही षडयंत्र वगैरे रचतायत की काय? सुमनच्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात. आता यापुढचा सीन दाखवलाय अर्जुन सायलीचा. अर्जुन आता उठून बसतो आणि बसलेला असतो असा अंथरुणावर. सायली म्हणते, "अहो मी काय म्हणते." अर्जुन म्हणतो, "म्हण, एखादं गाणं म्हण." सायली म्हणते, "काय हो, सकाळी सकाळी तुम्हाला विनोद सुचतोय? उठा ना, आवरा ना हो, रोज रोज काय मागं लागावं लागतं तुमच्या." अर्जुन म्हणतो, "बसू दे ना गं, अगं माझं डोकं जड झालंय." सायली म्हणते, "अय्या हो की तुमचे डोळे पण लाल दिसताय. झोप नाही झाली का तुमची?" अर्जुन म्हणतो, "नाही ना, मला झोपच नाही आली रात्री. माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होते." सायली म्हणते, "कसले?" अर्जुन पटकन बोलून जातो, "अगं अस्मिताईचे." आता लगेच त्याचे शब्द फिरवत म्हणतो, "अगं म्हणजे अस्मिताची डिलिव्हरी जवळ आली आहे ना. अगं जरा टेन्शन आलंय मला, थोडी भीती वाटते." सायली म्हणते, "अहो किती वेळेला सांगू तुम्हाला, काळजी करायसारखं काही नाहीये, उगा टेन्शन घेताय." अर्जुन म्हणतो, "ए सायली, ये ना, जरा 2 मिनिटं बस ना. बस ग." सायली म्हणते, "तुमचं पण बाई काही चालू असतं." अर्जुन म्हणतो, "ए सायली, मला सांग ना, डू यू लव्ह मी?" इतकं गोड बोलतोय छान. सायली म्हणते, "अगं बाई हे काय मध्येच?" अर्जुन म्हणतो, "सांग ना प्लीज." सायली म्हणते, "हो माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे." अर्जुन म्हणतो, "माझं पण खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. तू आणि माझी फॅमिली मला खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुमच्यासाठी काहीही करू शकतो." सायली म्हणते, "अहो काय होतंय तुम्हाला, काय झालंय?" अर्जुन म्हणतो, "काही नाही ग, ते आता आपल्या घरात एक छान बेबी येणार आहे ना, त्यामुळे मी ते कुटुंब वत्स असतं ना ते काय." सायली म्हणते, "ते कुटुंब वत्सल असतं." अर्जुन म्हणतो, "हा तेच ते, ते होणार आहे ना मी आता." सायली म्हणते, हसते ती जरा गोड आणि म्हणते, "ते कुटुंब वत्सल ना तुम्ही आधीपासूनच आहात, पण आता या कुटुंब वत्सल माणसाने चहा घ्यायला हवा, नाश्ता करायला हवा आणि आवरायला हवं. चला बाई मी आवरते आता." असं म्हणून ही निघून जाते. अर्जुन मनात विचार करतो, सायली
मी सगळं विसरायचा प्रयत्न करतोय ग, पण त्या सचिनबद्दल काही सांगता येत नाहीये ना तुला, त्याचा त्रास होतोय ग मला. आता यापुढचा सीन साक्षीचा घेतलाय. एका मागोमाग एक सीन ते घेतात आणि भरपूर डायलॉग आहेत अशात मालिकेमध्ये प्रेक्षकांनो. आता साक्षीला बाहेर कोणाचा तरी आवाज येतोय म्हणून साक्षी त्या दरवाजाच्या त्या भिंगातनं बघते, तर बाहेर तिला पोलीस दिसतात. साक्षी पोलिसांना बघता क्षणीच घाबरते आणि विचार करते, बापरे, पोलिसांना कळलं की काय मी जिवंत आहे? बापरे, पोलीस मला शोधत इथे आले असतील का? साक्षी शिकळे जिवंत आहे हे त्यांना कळलं असेल का? साक्षी वारंवार त्या भिंगातनं बघत असते आणि घाबरत असते. आता इकडे आपली उद्योजिका म्हणजे रिकामी उद्योजिका आहे ना प्रिया, ती तिथे साक्षीच्या दाराबाहेर आहे बरं का, आणि व्हिडिओ शूटिंग काढतीये असं त्या पोलिसांचं. म्हणजे कदाचित महिपतला घाबरवण्यासाठी हे व्हिडिओ शूटिंग चालू असावं असा एक माझा अंदाज आहे. साक्षी आधीच टेन्शन मध्ये असते आणि त्यातनं ते पोलीस आता साक्षीचा दरवाजा वाजवतायत. त्यांनी साक्षीच्या दारावरची बेल वाजवली आहे आणि मग दरवाजा वाजवत म्हणत असतात, दार उघडा, ओ मॅडम दार उघडा, अहो आम्हाला माहिती आहे तुम्ही आत आहात, दार उघडा. आता जेव्हा ते पोलीस दार वाजवत असतात तेव्हा ही प्रिया मुद्दाम शूटिंग काढते बरं का, आणि आता ते पोलीस म्हणतात, दार उघडतं का, नाहीतर दार तोडून आत येऊ आम्ही. खरं तर हे पोलीस अननोन आहेत बरं का, त्यांच्या कुठल्या तरी वेगळ्याच केससाठी ते तिथे चौकशी करायला आले आहेत. असं ते कोणाला म्हणतील का बरं प्रेक्षकांनो, दार उघडा नाही तर दार तोडून टाकू. हे जरा मला ओव्हर वाटलं म्हणून सहज शेअर केलं. पण साक्षी इकडनं खूप घाबरलेली असते, ती काही दरवाजा उघडत नसते आणि तिकडनं प्रिया त्या लोकांची व्हिडिओ शूटिंग काढत असते. तर आता त्या पुढचा सीन त्यांनी घेतलाय अर्जुनच्या घरचा. काय आहे ना, प्रत्येक सीन कम्प्लीट न दाखवता मुद्दाम अर्धवट दाखवतात ते आपली उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी. अर्जुन गुड मॉर्निंग म्हणून खाली येतो. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, रोज सकाळी उशीर लावतोस बाबा उठायला, किती वेळ लावतोस रे? अरे नाश्ता करायला वेळ नसला की जातो तसंच निघून. अर्जुन म्हणतो, मम्मा आज ना नाश्ता करून जाणार आहे मी, आज माझ्या मागे भरपूर काम आहेत ग मम्मा. प्रतापराव म्हणतात, बापरे, भाग्यच आहे आज आमचं, अलभ्य लाभच आहे. अर्जुनला तो शब्द उच्चारता येत नाही. प्रतापराव म्हणतात, राहू दे बाबा राहू दे, ते नको बोलू तू. मग कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन, आज सायलीने तुझी आवडीची भेंडीची भाजी केली आहे बरं. अर्जुन म्हणतो, सिरियसली? पण अगं ए बायको, आज ना मला डब्बा नाही घेऊन जाता येणार, खूप मीटिंग आहेत ग. सायली म्हणते, मग आई मी पण जाणार आहे बरं का यांच्यासोबत बाहेर. मग कल्पनाताई म्हणतात, ते बरं आहे बाई, तो वेळेवर जेवेल याची काळजी तूच घे मग आता. मग अर्जुन म्हणतो, ए मम्मा, अस्मिताही नाही आली ग नाश्त्याला, का नाही आली ती? कल्पनाताई म्हणतात, अरे मगाशी मी गेले होते खोलीजवळ, पण ती सध्या नाश्ता करायचं नाही म्हणते. प्रतापराव म्हणतात, सचिन पण नाही आला. मग सायली म्हणते, बाबा ते दोघे सोबतच येतील. अर्जुन म्हणतो, ते काही झालं तरी माझ्या अस्मिताईने वेळेवरच नाश्ता करायला हवा. आता असं म्हणून तो सगळा नाश्ता घेऊन अस्मिताकडे जातो बरं का प्रेक्षकांनो, तिच्या खोलीमध्ये. आणि तो सीन अतिशय भावूक होता आणि खूप सुरेख दाखवलाय त्यांनी. बघा ना, अर्जुन एवढा बिझी असतो प्रत्येक गोष्टीमध्ये, त्याच्या मागे कामं असतात, पण तरी सुद्धा खरंच तो त्याच्या फॅमिलीला वेळ देतोय. आता तो अस्मितासाठी ऑलरेडी भावूक झालाय, त्या सचिनचं लफडं कळलं ना म्हणून, त्यामुळे आता तो अस्मिताची जास्ती काळजी घेतोय. खूप सुरेख दाखवलाय हा सीन आणि आय होप तुम्हाला तो सीन नक्की आवडेल. सायली आता अर्जुन नाश्ता घेऊन गेल्यावर म्हणते, बघा ना आई, हल्ली फारच काळजी घेतात तो अस्मिताताईंची, जेवल्या का अस्मिताताई, बरं आहे का अस्मिताताईंना सारखं विचारतात. प्रतापराव म्हणतात, सायली, बहीण भावाचं प्रेम आहे, बघतात तेव्हा भांडतात पण प्रेमही तेवढंच करतात. आता इथून अर्जुन आलाय बरं का अस्मिताच्या रूम मध्ये. आता अस्मिताला असं तो बघतो आणि जरा भावूक होतो. दरवाजा वाजून म्हणतो, रूम सर्व्हिस मॅम, मे आय कमिंग? अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, सकाळी सकाळी काय चाललंय? अर्जुन म्हणतो, अरे बाबा तुम्ही रूम मध्ये नाही आल्या ना मॅडम, तिकडे जेवायला किचन मध्ये नाही आलात, म्हणून कल्पना सुभेदारांनी तुमची कंप्लेंट केली आहे आणि तुम्हाला खाऊ घालायला हे अर्जुन सुभेदार आलेत. अस्मिता म्हणते, चल अर्जुन काहीतरीच तुझं. अर्जुन म्हणतो, अगे अस्मिता ताई, हे बघ, ब्रदर सिस्टर प्रेमाची डेट आहे असं समज, चालेल का? अस्मिता म्हणते, ए अर्जुन चालेल, पण मला ना जास्ती देऊ नकोस रे, मला ना जास्ती जाणार नाही रे, खावंसच वाटत नाहीये बघ मला. अर्जुन म्हणतो, अस्मिताई तू थोडंसं खायला सुरुवात तर कर. असं म्हणून अर्जुन आता गरम गरम पोहे अस्मिताला खाऊ घालतोय स्वतःच्या हाताने आणि म्हणतो, कसा अस्मिताई, हळू खा हं, गरम आहेत. आता अस्मिताच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. या क्षणाला कुठलीही बहीण भाऊक होईल नाही का प्रेक्षकांनो, अस्मिताचं तेच झालंय. अर्जुन म्हणतो, काय ग अस्मिताई रडतेस? अस्मिता म्हणते, नाही रे अर्जुन, रडत नाहीये, ते हार्मोन्स म्हणतात ना ते झालंय.
अर्जुनला कळतंय बरं का, काहीतरी तिला टेन्शन आहे. आता तो विचारतो स्पष्ट, "ए अस्मिताई, काही प्रॉब्लेम आहे का गं तुला?" अस्मिता म्हणते, "नाही रे, काय होणार आहे अजून?" अर्जुन आता तिला स्पष्टच विचारतो, "अस्मिताई, मागे तू सचिनबद्दल काहीतरी सांगत होतीस ना? काही त्रास देतोय का तो तुला?" सचिनचा विषय निघाल्यावर अस्मिता थोडं कॅज्युअलीच घेते. ती म्हणते, "नाही रे, असं काही नाहीये. सचिन चांगला वागतोय तसा. देतोय तो मला भरपूर वेळ. माझ्यासाठी त्याने त्याचा जॉबला सुट्ट्या वगैरे पण टाकल्यात. पण ना अर्जुन, सांगू का तुला, म्हणजे असं शांत आणि समाधानी वाटतच नाहीये रे मला. सतत असं रेस्टलेस व्हायला होतंय. का कोणास ठाऊक? काहीतरी चुकतंय असं वाटत राहतं रे. सचिन समोर असतो, पण तरी असूनही तो नसल्यासारखा असतो, असं वाटत राहतं रे मला." अर्जुनला आता संताप येत असतो बरं का या सचिनचा. खरं तर अर्जुनला असं वाटतंय, की त्याची कॉलर धरून त्याला घराच्या बाहेर हाकलून द्यावं. साहजिक आहे प्रेक्षकांनो, हे असलं चित्र पाहिल्यावर कुठल्याही भावाला राग येईलच ना. आपल्या बहिणीचा संसार जर असा उद्ध्वस्त झाला, तो कुठल्या भावाला चैन पडेल? अर्थात ज्यांचं एकमेकांवर अतोनात प्रेम असतं ना भावंडांचं, त्यांना काळजी वाटतेच. अर्जुन त्या झालेल्या गोष्टी विचारात आणत असतो आणि शांत बसतो. त्यामुळे अस्मिता म्हणते, "ए अर्जुन, अरे तू का गप्प झालास? बघ, मी म्हटले ना तुला, अरे हे सगळं हॉर्मोन्स बदलामुळे होतंय रे." अर्जुन म्हणतो, "अस्मिताई, असं काही नाहीये." आता तो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, "ए अस्मिताताई, मला मान्य आहे मी तुझी मस्करी करत असतो गं नेहमी, पण तुझ्या इमोशन्सला तेवढं सिरियसली घेतो गं. तू हर्ट झाली ना अस्मिताई, तर मी पण हर्ट होतो गं." अस्मिता म्हणते, "ए अर्जुन, मग मला विचित्र का वाटतंय रे? एकटं एकटंच वाटतंय बघ." अर्जुन म्हणतो, "कोणी सांगितलं तू एकटी आहेस? मी आहे ना. अगं मी कायम तुझ्या सोबत आहे अस्मिताताई. तुला कधी काहीही होऊ देणार नाही आणि तुला सोडून पण जाणार नाही. आणि तुला माहिती आहे अस्मिताई, तू स्माईल करताना खूप गोड दिसतेस." अस्मिता मग स्माईल करते. अर्जुन म्हणतो, "ए अस्मिताई, तुझं माहित नाही, पण मला भूक लागली आहे बाबा आता. तुला भूक नाही लागली का?" "अगं, तुझ्या पोटातलं बाळ ओरडतंय की नाही मला माहीत नाही, पण माझ्या पोटात मात्र कावळे ओरडायला लागलेत. चल मला भूक लागली आहे. चल, चल, चल तू पण पटकन आ कर." असं म्हणून अर्जुन आता अस्मिताला ते पोहे खाऊ घालतोय आणि अस्मिता सुद्धा चमच्याने त्याला ते पोहे खाऊ घालते आणि म्हणते, "अरे हळू खा अर्जुन." आता दोघी भावंड एकमेकांना खाऊ घालताना दाखवलंय. आता अर्जुनने कॉफी का काहीतरी दिलंय अस्मिताला. नाही, नाही, काहीतरी स्पेशल ड्रिंक आहे म्हणे ते. तिच्या तब्येतीसाठी चांगलं आहे आणि तो अस्मिताला ते प्यायला सांगतोय. आता या पुढचा सीन प्रिया आणि साक्षीचा दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. तसं बघितलं तर आजचा एपिसोड जरा नॉर्मल होता. आता उद्याच्या एपिसोडमध्ये ते एक्सपोज करणार आहेत ते डेड बॉडीबद्दल वगैरे सगळं. आता प्रिया त्या पोलिसांसमोर येते बरं का आणि म्हणते, "एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या दारासमोर काय करताय? आणि आता तुम्ही दार तोडावं लागेल म्हणत होते. काय झालंय हे सगळं?" पोलीस म्हणतात, "ओ मॅडम, तुम्ही या घरात राहता का?" प्रिया म्हणते, "हो, काय प्रॉब्लेम आहे?" मग ते पोलीस म्हणतात, "तुमच्या खालच्या मजल्यावर ते राजन म्हणून राहतात. त्यांची चौकशीसाठी आलो होतो आम्ही. तुम्ही त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का?" प्रिया म्हणते, "सॉरी, मी नाही ओळखत इथे फारशा लोकांना." मग पोलीस म्हणतात, "ठीक आहे." आता पोलीस तिथून निघून गेलेत बरं का. पण मला आधी वाटलं होतं, की प्रियाने हे सगळं मुद्दाम प्लॅन केलंय, पण तसं काही जाणवलं नाहीये. म्हणजे प्रिया बरोबर पोहोचली त्यावेळेला तिथे शूटिंग काढायला. हे जरा ओव्हर वाटलं मला. असो, आता प्रिया तिथे आली आहे बरं का समोर आणि साक्षीला म्हणते, दरवाजाच्या समोर आली आहे ती आणि म्हणते, "साक्षी दार उघड. मी आहे बाहेर साक्षी, तुला धोका नाहीये, दार उघड साक्षी." असं म्हणून दरवाजा वाजवते साक्षीचा. साक्षी आता प्रिया आहे म्हणून दरवाजा उघडते. प्रिया आता आत शिरते साक्षीच्या घराच्या आत. साक्षीला थोडं टेन्शन आलंय, की ती जे करते ते योग्य आहे की नाही हे तिला कळत नाहीये, पण तरी तिने हिम्मत करून दरवाजा उघडला असं दाखवलंय. साक्षी दार लावते आणि प्रियाला म्हणते, "तू इथे?" प्रिया म्हणते, "ए साक्षी, मला पाणी दे गं आधी." साक्षी म्हणते, "ठीक आहे, देते पाणी." असं म्हणून साक्षीने तिला आता आधी पाणी दिलंय बरं का. प्रिया आता तिच्याकडे नंतर बघ म्हणजे बोलते तिच्याशी, आधी पाणी पिऊन घेते आणि साक्षीला म्हणते, "काय गं साक्षी, अगं अशी का बघतेस माझ्याकडे?" साक्षी जरा घाबरून बघते बरं का प्रियाकडे. मग प्रिया म्हणते, "साक्षीची समीरा शेख झाली म्हणून जुन्या ओळखी विसरलीस का काय साक्षी?" मग साक्षी म्हणते, "तुला कसं कळलं गं मी जिवंत आहे?" प्रिया म्हणते, "अगं मला माहित होतं आधीपासनं तू जिवंत आहेस, पण घाबरू नकोस. मी काही कोणाला सांगितलेलं नाहीये. अगं अर्जुनला सुद्धा नाही सांगितलेलं मी आणि पोलिसांना सुद्धा नाही. नको टेन्शन घेऊस गं." असं प्रिया तिला गोड-गोड बोलून घोळात घेतीये. आता ह्या पुढचा शेवटचा सीन तुम्ही पाहत आहात सचिनचा.
सचिन आता सॉलिड हदरलाय हा प्रेक्षकांनो. मला तर आता असं वाटायला लागलंय हा पैशासाठी मैपत आणि साक्षीला न मिळो. आता तो विचार करायला लागतो सचिन, की तो फोटो सॅमचाच होता आणि सॅमचा फोटो अर्जुनकडे कसा काय? तेवढ्यात अस्मिता आलीये त्याच्या समोर. सचिन म्हणतो, ए अस्मी, अगं कुठे होतीस तू? अस्मिता म्हणते, मागच्या अंगणात वॉक घेत होते. का रे सचिन? सचिन म्हणतो, अगं काही नाही, सहज विचारलं. काय ग अस्मिता? म्हणजे अर्जुन आहे घरात की निघाला? अस्मिता म्हणते, का रे असं का विचारतोय? सचिन म्हणतो, अगं सहजच. तो खूप बिझी असतो ना, मोठ्या मोठ्या केसेस असतात त्याच्याकडे. अस्मिता म्हणते, म्हणजे काय असतातच ना. अरे अर्जुन आतापर्यंत एकही केस हरला नाहीये बरं सचिन. त्याचं रेप्युटेशनच तसं आहे. सचिन म्हणतो, अच्छा, अगं तुला त्याचे काही क्लायंट्स माहिती आहेत का? अस्मिता म्हणते, नाही रे, मला कशाला त्याचे क्लायंट्स माहित असतील, पण तुला काय एवढा त्याच्या केसमध्ये इंटरेस्ट आलाय? सचिन म्हणतो, अगं नाही ग अस्मी, तसं काही नाही. मला एवढंच विचारायचं होतं की आता तो पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुन आलाय बरं का त्यांच्या खोलीमध्ये. आता सचिन अर्जुनला बघून घाबरतो. अर्जुन म्हणतो, येऊ का आतमध्ये? आता अर्जुन या सचिनला कसा लुक देतो ते तुम्ही बघतच आहात. आता अर्जुनला पाहिल्या क्षणी सचिन जरा घाबरतो आणि अस्मिताशी बोलणं टाळतो आणि आजचा हा भाग इथे संपून जातो. आणि प्रेक्षकांनो, पुढचा प्रोमो त्यांनी आता पुढे तोच दाखवलाय. अश्विनने आता अर्जुन, सायली, रविराज, चैतन्य तिघांनाही ते सीसीटीव्ही फुटेज दाखवलंय. नागराज ती डेड बॉडी घेऊन जातोय असं दिसतंय बरं का यांना. पाठमोरा असून सुद्धा रविराजांना त्यांचा सख्खा भाऊ ओळखू आलेला नाहीये. आता सगळ्या गोष्टीचं कनेक्शन या माणसामुळे आहे, हे सगळं कनेक्शन ते लावत आहेत. म्हणजे 22 वर्षापूर्वीचा अपघात याच माणसामुळे झालाय आणि खोटी डेड बॉडी, हे फुटेज, हे सगळं एकमेकांशी कनेक्ट असे रविराज सायली म्हणत असते, म्हणजे हा माणूस सापडला की आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो, आपल्या माणसाला आपण नुसतं डोळ्यावरनं पण ओळखतो. कमाल आहे ना, रविराजांनी ओळखलं नाहीये. पण बघूयात आता उद्याच्या भागात क्लिअर होईलच. नागराजचं सत्य समोर येतं का पुन्हा काही वेगळाच ट्विस्ट समोर येतो, बघूयात. छान होता तसा आजचा एपिसोड. अस्मिता आणि अर्जुनचा सीन जास्ती अट्रॅक्ट करणारा होता. तर मंडळी, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे हा 31 डिसेंबरचा म्हणजे इंग्रजी वर्षाच्या अखेरीसचा हा आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकलात. आज तुम्ही काही सेलिब्रेशन करणार आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या मागच्या म्हणजे 2025 या वर्षाने तुम्हाला काय दिलं मला नक्की सांगा. मला आवडेल तुमचं हे वर्ष कसं गेलं हे ऐकायला. माझं हे 2025 वर्ष खूप छान गेलं. तसं खूप फास्ट गेलं ना प्रेक्षकांनो. आणि मागच्या वर्षामध्ये आपल्या या चॅनलचे 1 लाखाहून जास्ती सबस्क्रायबर झालेत. आपली फॅमिली खूप मोठी झाली प्रेक्षकांनो. खूप मस्त वाटतंय. मेहनतीचं चीज होतंय असं फील होतंय. काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याचा एक उद्देश आहे माझा या नवीन वर्षामध्ये. बघूयात आता काय काय जमतंय पुढे. आता फक्त इथे थांबायचं नाहीये प्रेक्षकांनो, काहीतरी करून दाखवायचंय आणि पुढे जायचंय. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वाद आणि तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट होता माझ्या पाठीशी, म्हणून मला हे शक्य झालंय प्रेक्षकांनो. तुमचे खूप खूप आभार. नवीन वर्षामध्ये आपण लाईव्ह येऊन खूप गप्पा मारूयात. चला तर मंडळी, मला नक्की सांगा 2025 या वर्षाने तुम्हाला नेमकं काय दिलं? कोणाच्या कटूही आठवणी असू शकतात. आपण सगळे फॅमिली आहोत, त्यामुळे आपण एकमेकांबद्दल खूप काही शेअर करत असतो. तसंच आज मला नक्की सांगा की 2025 या वर्षाने तुम्हाला नेमकं काय दिलं? मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा या 2025 नाही तर 2026 या नवीन वर्षामध्ये, इंग्रजी नवीन वर्षामध्ये. चला तर भेटूयात. टेक केअर. आज लाईक आणि कमेंट करायला विसरू नका प्रेक्षकांनो. धन्यवाद.